पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरामध्ये भाजीला काही नसेल तशी ही मस्त सुटसुटीत अगदी भारी चवीची झटपट होणारी अंडा बुर्जी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। गरमागरम चपाती, भाकरी, पाव, ब्रेड बरोबर खाऊ शकता। नाश्त्यासाठी, लंच, डिनरसाठी खाऊ शकता। डब्यासाठी सुद्धा देऊ शकता। कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा। आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या रेसिपीज आणि टिप्स तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। साधारणतः 2 जणांना व्यवस्थित पुरेल इतकी बुर्जी बनवण्यासाठी जे काही साहित्य आहे तुम्हाला ते स्क्रीनवर दिसत असेल। एक तर स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, तर नक्की चेक करा। तर चविष्ट आणि झटपट अंडा भुर्जी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एखादं पॅन किंवा कढई गरम करत ठेवायची। आता 3 अंड्याची भुर्जी आज आपण तयार करणार आहोत, तर त्यासाठी 1 टेबलस्पून किंवा तेलामधली किटली असते ना, त्यातली 1 पळीभर आपण तेल घेतलेलं आहे। भुर्जीसाठी तेल थोडं कमीच वापरायचं। 3 अंड्याच्या भुर्जीसाठी 2 मध्यम आकाराचे उभे पातळ चिरून आपण कांदे घेतलेत। मोठा असेल तर फक्त एकच वापरू शकता। कांदा उभा पातळ चिरल्यामुळे ना तुमची बुर्जी छान सुटसुटीत व्हायला मदत होते आणि दाताखाली कांदा आला की अगदी छान लागतो। 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या पातळ चिरून घालायच्या। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता हा कांदा आपल्याला खूप जास्त लालसर करायचा नाही, खूप जास्त याचा रंगसुद्धा बदलायचा नाही। फक्त 2 मिनटं मोठ्या आचेवर थोडंसं वर खाली आपण करून घेतलेलं आहे, म्हणजे फक्त थोडासा याचा रंग ट्रान्सपरंट झाला पाहिजे। थोडासा अर्धवट कच्चा कांदा बुर्जीमध्ये अगदी छान टेस्ट आणतो। तर तुम्ही इथे बघू शकता, एक 2 ते 2.5 मिनटं मोठ्या आचेवर हलकासा तुम्हाला इथे रंग बदलल्यासारखा दिसत असेल, बस इतकाच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तो सुद्धा बारीक चिरून घेतला आहे। टोमॅटो जर लहान असतील तर 2 वापरू शकता। ते साधारणतः 3 ते 4 अंडी असतील तर त्याला इतका कांदा टोमॅटो अगदी पुरेसा आहे। आता टोमॅटो सुद्धा आपल्याला खूप जास्त नरम करायचा नाही, फक्त मिनिटभर थोडासा कांद्यावरच आपण परतून घेतलेला आहे। कांदा टोमॅटो अर्धवट आपल्याला यामध्ये कच्चा ठेवायचा आहे, चवीला बुर्जी अगदी छान लागते। आणि अंड्याच्या बुर्जीमध्ये ना खूप जास्त मसाले वगैरे वापरले जात नाही, अगदी बेसिक मसाले आपण यामध्ये वापरणार आहोत। जिथे आपण अगदी पाव चमचा हळद घेणार आहोत आणि अर्धा चमचा आपण इथे स्पेशल मालवणी मसाला घेतलेला आहे। साठवणीचं अगदी कोणतंही तिखट तुम्ही यामध्ये वापरू शकता। कोल्हापुरी घाटी मसाला असेल तरीसुद्धा बुर्जी अगदी छान लागते। चवीपुरतं मीठ घालून पुन्हा आपण कांदा टोमॅटो मसाल्यांमध्ये छान परतून घेणार आहोत। परतत असताना खूप जास्त कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबकारा तुम्ही मारू शकता, मात्र छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। अगदी साध्यातला साधा पदार्थ जरी असेल त्याची फोडणी छान बसली ना तर पदार्थ अगदी छान चवीला तयार होतो। तशी ही फोडणी आपली परफेक्ट तयार झालेली आहे। सगळे जिन्नस चांगले मस्त शिजून एकजीव होऊन तयार झालेले आहे। असं संपूर्ण झालं की यामध्ये आपण अंडी फोडून घालणार आहोत। तर साधारणतः 3 अंडी घेतलेली आहे, तुम्ही 4 अंडीसुद्धा इतक्या कांदा टोमॅटोसाठी वापरू शकता। बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, अंडी आतून खराब निघतात, म्हणून काय करायचं, एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये अंडी संपूर्ण फोडून नंतर तुम्ही यामध्ये वापरू शकता। म्हणजे एखादं अंड खराब वगैरे असेल तर तुम्ही टाकून देऊ शकता। आपली अंडी नुकतीच आणल्यामुळे आपण 3ही अंडी डायरेक्ट अशी ही या मसाल्यामध्ये फोडून घेतलेली आहे। आता गॅस आपल्याला अगदी मध्यम करायचा आहे। मध्यम आचेवर मसाल्यामध्ये अंडी आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। जसं तुम्ही हे छान एकजीव कराल तसं याचा ना छान गोळा व्हायला सुरुवात होतं। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित हे छान शिजलेलं आहे। आता सगळ्यात शेवटी थोडीशी टेस्ट करा, मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर वरून थोडंसं मीठ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। जर आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रससुद्धा पिळून घालू शकता। जर आवडत असेल तर या सगळ्या गोष्टी करायच्या। तर अगदी कमीत कमी साहित्यामध्ये घरामध्ये भाजीला काही नसेल तर अंडी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आणून ठेवायची, तशी ही बुर्जी अगदी पटकन तयार होते। सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा अगदी पोटभरीचं आहे, डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता। चपाती भाकरी बरोबर अगदी छान लागतं। सगळ्या शेवटी भरपूर कोथिंबीर घालायची आणि गॅस आपल्याला बंद करायचा। अशी तुमची झटपट अंडा बुर्जी खाण्यासाठी तयार झाली आहे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत। अजून तरी खूप जास्त गरम आहे तोवर तुम्ही इथे बघू शकता अशी छान मोकळी सुटसुटीत झाल्यासारखी दिसत असेल। थोडीशी कोमट झाली की आणखीन मस्त मोकळी होते, म्हणजे तुम्ही डब्याला सुद्धा ही नेऊ शकता। कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। मस्त गरमागरम पोळी, भाकरी, ब्रेड, पावाबरोबर तुम्ही खाऊ शकता। साधारणतः डब्यासाठी 2 जणांना व्यवस्थित पुरेल, लहान मुलं असतील ते 3 ते 4 जणांना व्यवस्थित पुरेल। तशी ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। अंडी जर आणून ठेवली तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पटकन अशी ही बुर्जी किंवा चटणी अंड्याची करून खाता येते। रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा
आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.